टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा, हा बोला, कुठून बोलतोय म्हणलो? मी मुंबईलाच राहते, पण आता इकडे कार्यक्रम होता म्हणून वडगावला आले. गेल्या वर्षी मी बोललेले, राजूला बोललेले नंबर द्या म्हणून. एकाला पैसे दिले मी त्याच्या बहिणीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी. तो कल्याणला राहतो आता. नाव काय तुमचं? हा, तुमचं नाव? माझं नाव रमा आहे, रमाबाई आहे. पूर्ण नाव? पूर्ण ताई पूर्ण नाव तुमचं? वडिलाच्या इकडलं का नवऱ्याच्या इकडलं? नवऱ्याच्या इकडलं सांगू का वडिलाच्या इकडलं? ताई कुठलं पण सांगा, तुमचं नाव सांगा पूर्ण. रमा सुरेंद्र शर्मा. शर्मा? हा. अच्छा. प्रॉपर कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही? बोरिवलीला राहते मी, मुंबईला. बोरिवली मुंबईला असतो का? हा. आता कुठून बोलताय तुम्ही? आता मी वडगावला आले, वडिलांच्या इकडं घरी. बर. हा, राजू आमचा भाऊच आहे आमचा. समोर घरासमोरच राहतात ते. मग त्यांना बोललेले ना, असा असा प्रॉब्लेम आहे, काय आहेत का कोण दादा वगैरे. मग ते तुमचा नंबर तुम्हाला सांगितलेला. बर. तर त्या बहिणीच्या हॉस्पिटलसाठी मी पैसे 50,000 रुपये दिले होते. कुठल्या व्यक्तीला? कुठल्या व्यक्तीला? रवींद्र पवार आहे त्याचं नाव. तो कल्याणला राहतो. बर. हा, पहिलं दादरला राहायचा, आता तिकडनं कल्याणला गेलाय. तर त्याच्या घरी गेलं तर दादा तो काय भेटतच नाही. त्याच्या आईला बोलून अर्थ नाही आपल्याला, म्हाताऱ्या माणसाला. तो येतच नाही, फोन पण उचलत नाही, पैसे द्यायचं नावच नाही करत. 50,000 मधले त्याने दिलेत फक्त किती 15,000 रुपये. 35,000 बाकी आहेत. तर ते द्यायचंच नाव काढत नाही. गेलं तर भेटत नाही, फोन उचलत नाही, नंबरवर नंबर चेंज करतो. ह्याच्यासाठी मग तुम्हाला फोन करा म्हणला राजू, दादा करेल काम तुझं म्हणून मी त्यांना विचारलं होतं. मग आता तेवढं काढून द्या, कारण मेहनतीचे पैसा असतं. धुणे भांड करून मी ते पैसे त्याला दिले होते. बर. तो द्यायचंच नाव काढत नाही आता पैसे. बर. त्याचा नंबर देऊ तुम्हाला? तुम्ही अनोळखी माणूस आहे समोरचा का कोण आहे तो? अनोळखी नव्हता तो. पतपिढी बँक माहित आहे, असं छोटे छोटे लोन वगैरे करतो. बर. त्याच्यामध्ये कामाला होता. मग आम्ही सगळे तो मलाच नाही, सगळ्या बायकांना बेवकूफ बनवून पैसे लुटलाय त्याचे. मग तो आम्हाला लोन दिलेला. मग ते लोन आम्ही फेडता 4-5 वर्षात चांगलं ओळख पडलं, ते सर होते म्हणून. मग त्याला अचानक गरज पडली का खोटं बोललं ते माहित नाही. पण त्याची बहीण आजारी होती तेवढंच माहित होतं. भरपूर बायकांकडनं त्यानं घेतले पैसे. पण मला नंतर माहिती पडलं की सगळ्यांचे पैसे त्यानं दिले, त्याच्या घरच्यांनी, त्याच्या मामा मामीनी सगळ्यांनी मिळून. पण माझे पैसे त्यानं दिलं नाही. त्यानं सांगितलंच नाही माझे पण पैसे आहेत एवढ्या बायकांमध्ये म्हणून. मग त्यांचे मामा मामी बोलले, आम्हाला माहित असतं बाळा तर तुझे पैसे त्याच्यामधनं दिलं असतं. रूम बी विकून सगळ्यांचे पैसे दिले म्हणा, सगळ्या बायकांचे असंच घेतलेले. मग आता ते मामा मामी बोलले आता काय करू शकत नाही, तो देत नाही तर आम्ही काय करणार, तू काय करायचं कर म्हणले. आता मी काय करू शकते, आता घरी गेलं तर तो भेटत नाही, फोन केलं तर उचलत नाही. देतच म्हणतोय नुसता आणि फोन उचलत नाही आणि भेटत पण नाही घरी गेल्यावर. नवीन नंबरवरून फोन करून ट्राय करून बघायचं. नवीन नंबरवरून फोन करून बघायचं. कुठलाच नंबर त्याला माहित पडतं, नावं जातात ना. माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरनं बी केलंय, त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरनं बी केलं तर तो उचलत नाही. कारण मुंबईचा नंबर आणि ह्या गोरेगावच्या एरियाचा कोड वगैरे जातो ना, ह्या एरियामधला आहे म्हणून तो ओळखून जातो. फोनच उचलत नाही तो इकडलं कोणाचा आमचं. असं झालंय. कोणाचाच फोन उचलत नाही? नाही, त्याला माहित आहे मीच करते म्हणून फोन अनोळखी नंबरवरनं. मग तो फोनच नाही उचलत आणि दुसऱ्या फोनवर बिझीच असतो हमेशा त्याचा फोन. असं झालंय. पोलीस स्टेशनमध्ये काही कंप्लेंट वगैरे केला का तुम्ही त्याच्यावर? काय नाही केलं. आता पोलीस काय करणार, पोलीस लोक पण पैसे खातात. मग आता माझा फोन उचलेल का ताई तो? तर तुम्हाला नंबर देते, तुम्हाला अनोळखी नंबर म्हणल्यावर तुमचा इकडला असेल तर उचलेल तो. अनोळखी असल्यावर, नाव वेगळं असल्यावर तो उचलतं. मराठी माणसांचा नंबर असलं की उचलतं तो.
आणि मुंबईचे काय हे लोकांचे हे ते नंबर असेल ना, ट्रू कॉलरवर नाव जातं तर तो उचलत नाही मुंबईचा नंबर असल्यावर. बरं. काय करता आता, तेवढं काढून दे. राजू बोलला करून देईल दादा. दादाला बोल सविस्तरपणे ना. कारण आणि 35,000 बाकी आहेत ना दादा. असे 2-3 हजार असते तर मी सोडून दिलं असतं त्याच्याकडे. मग तुम्ही सगळं द्यायच्या हिसाब अगोदर पहिले चौकशी करायचं माणूस कोण आहे काय नाही, आपलं ओळखीचा पाळखीचा. तुम्ही आता आपल्या 4-5 माणसाला वर्ष तुम्ही तो पैसे देता म्हणल्यावर तुम्ही चुकीचं करताय ना ताई, असं नसते ना. अगोदर आपण चौकशी ते चूक करायचं, हा झाली. माणूस आता नाही, कुठला आहे काय 4-5 नाही. वर्ष आम्ही त्या बँकेतनं आता व्यक्ती समोरच आहे. 4-5 वर्ष आपल्याला आता लोन वगैरे देतो आपल्याला, बँकेत कामाला आहे म्हणून असं धोका देईल मग वाटेल का? मलाच नाही, सगळ्या बायकांना त्यानं बेवकूफ बनवलं. आता बहिणीचा आजारी आहे, टीबी आहे, असं तसं बोलून आता समोरचा व्यक्ती रडल्यावर आपल्याला पण माणुसकी आहे म्हणून मी दिले. त्यामुळे मी फसले ना. नाहीतर मी 20 वर्षाला मुंबईला कोणतं असं फसलेच नव्हते. पण तो फसवणूक करतो बायकांचं रडगाणं गाऊन. तर मला माहीतच नाही ना तो असा आहे म्हणून. नंतर माहीत पडलं की तो माणूस असा चुत्या बनवतो म्हणून. आता देऊन बसला तर आता काय करणार? भरपूर मलाच नाही, मुंबईमध्ये भरपूर. लोकांना येड्यात काढत असतात ताई, विचार करून आपण मी पावलं कधीच उचलायचं. फसले नाही दादा. मी बोलते का आज 18, 19, 20 वर्ष चालू आहे मला मुंबईला. मी त्याच एरियात, गोरेगावच्याच एरियात राहते. मी कुणाला असं फसवलं बी नाही, कुणी मला फसवलं नाही. मी कुणाला उसने पैसे पण नव्हते दिले. पण त्या व्यक्तीनं कसं, आता त्यांना माहित कसं फसवायचं, कसं उल्लू बनवायचं लोकांना, त्याला माहिती आहे. भरपूर बायकांना त्या ग्रुपमध्ये, आमच्या बायकांना भरपूर बायकांकडनं घेतलंय त्यानं पैसे. आता आपल्याला दुसऱ्यांचं काय घेणं देणं नाही. आपले पैसे आपल्याला काढायचे म्हणून मी तो दादरला राहायचा. तिथून घर विकून पैसे सर्वांचं क्लिअर करून तो ह्याला कल्याणला राहायला गेला. मी तिथून ॲड्रेस काढले त्याच्या ऑफिसमधून, त्याच्या घराचा. त्याच्या घरात गेले 2-3 वेळा, दिलं मला पैसे 2,000, 3,000, 4,000 असं. परत पैसेच यायचं नाव काढत नाही, भेटत नाही. घरी गेल्यावर कधी बी जावा तुम्ही, घरी गेल्यावर नसतोच तो. ते म्हाताऱ्या बाईला बोलून अर्थ नाही ना आपल्याला. त्याचा व्यवहार केला आपण त्याच्यासोबत. त्यांच्या घरामध्ये आई वडील नसतात का त्यांचे? वडील नाही, आई आहे. हेच कारणानं बायको पण सोडून गेली त्याचं. बायकांना लुटून खातो, आम्हाला पण आणून देतो म्हणून ते बायको बी आता 2-3 वर्ष सोडून गेले. मग त्याची मुलगी आणि ती मेलेल्या बहिणीची एक मुलगी आणि त्याचा मुलगा आणि आई म्हातारी आहे. ती तर चौघं राहतात आता. आणि गेल्यावरती नसतो तो घरी, आम्ही गेल्यावर. मग काय अर्थच नाही त्या म्हाताऱ्या बाईला बोलून आपण ना. त्यामुळे तो फोन उचलत नाही. त्या आईचा बी कुणाचाच फोन उचलत नाही. त्याला माहित पडतं की घरी मी आले म्हणून. असं होतंय. बघा होतंय तर करून द्या तेवढं मॅटर सॉल्व करून. हो चालेल, काही हरकत नाही. पण तो फोन उचलला पाहिजे ना. फोन नाही तुम्ही त्याच्या अगोदर किती वेळेस ट्राय केलं त्यांना तुम्ही? मी आहे ना हर 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्याला फोन करत, फोन उचलत नाही. मेसेज पण आहे त्याचे. मी ह्या तारखेला देतो, गुरुवारी देतो, ह्या तारखेला देतो म्हणते. काय विषयच काढत नाही पैसे द्यायचं. असं झालंय त्याचं. काय करू तेच म्हणजे कळत. जाणून-बुजून येड्यात काढतो का? हां, जाणून बुजून येड्यात काढतोय तो. तो भेटला तर मी चौकीतच घेऊन जाईन ना डायरेक्ट. पण तो भेटतच नाही, घरी भेटत नाही गेल्यावर म्हणल्यावर विचार करा ना. त्याची बायको पण राहत नाही घरी? नाही, त्याच्यासोबत नाही राहत. असंच बायका सगळं गेलेलं ना त्याच्या घरी पैसे मागायला. म्हणून ती सोडून गेली. तू बायकांना खोटं बोलून आमच्या नावावर पैसे खातो आणि ते बायका येऊन आम्हाला बांधतात, तुझ्यापाशी नाहीच राहायचं म्हणून ती बायको बी गेली सोडून. ती बायको बी बोलते तुम्हाला काय करायचं करा. मग आम्हाला माहित नाही तो कोणाकडनं पैसे. लय बायकांना असंच त्यानं चुत्या बनवलंय. तुम्ही कसं काय त्याला मारा, चौकीत टाका, काय करायचं करा. तुमचे पैसे घेतलेत म्हणल्यावर तुम्ही काय करू शकता. मी आता त्याच्यासोबत नाही राहत असं म्हणते ते. मग आता इलाज नाही ना. तिला पण बोलून काय अर्थ नाही ना त्याच्या बायकोला. बरोबर. त्या लेडीजला पण माहिती नसेल काय हे काय कुठानं करतो काय नाही. आता काय माहिती असतं बाहेर काय माणूस करतो काय नाही, कुठून आणतो. त्यांना संसार करायचं पडलेलं असतं बायकांना. बरोबर. आपल्याला काय नाही. तो दिला तर चांगलीच आहे, नाही दिला तर तो भेटला तर ना.
मी त्याला मारून चौकीत वडीत घेऊन जाऊ शकते एवढी हिंमत आहे. पण तो भेटत नाही, मेन हा गोष्ट आहे. हम्म, हम्म. तो ना घरी भेटतो ना फोनवर बोलतो, असं करतोय तो. एक पण दिवस नाही सापडला का? नाही, एक पण दिवस सापडला नाही तो. हे किती वर्षाची गोष्ट आहे? हे 2-3 वर्ष झाले ह्या गोष्टीला. 2-3 वर्ष झालं का? हा, 2-3 वर्षाच्या म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच झालेला आहे मॅटर. हम्म, पैसे घेतलेलं. पण हम्म. जाऊ दे म्हणलं, लॉकडाऊन पडलं काय बोलले नाही. मग नंतर थोडे थोडे द्यायला लागलं, 1000, 2000, 1000, 2000 असं करून त्यांना 15,000 फेडले माझे. हम्म. मग मी म्हणलं जाऊ दे, एकदमच कोण देऊ शकत नाही अशा कोरोना काळामध्ये. मग मी पण थोडे थोडे घ्यायला लागले. पण आता न्यू पैसे द्यायचं मागत नाही, फोन उचलत नाही, घरी केलं तर भेटत नाही. हम्म. हा प्रॉब्लेम झालाय. बरं. तुम्ही अगोदर विचार करायचा, ते असल्या फ्रॉड माणसाकर सावध राहायचं. बाबा, मुंबईमध्ये खरं सिटीमध्ये शपथ ऐकून घ्या, माझं थोडं सांगते. ऐकून घ्या. सिटीमध्ये लोक नुसतं येड्यात काढायचं, नुसतं तोंडच फाडून बसलेले असतात. नाही, मी ठीक आहे, काय हरकत नाही. किती वर्ष पहिल्यांदा असे ह्या मूर्ख विषयाला बनले. ह्या विषयाला तुम्ही कॅश मध्ये दिला का मग असं फोन पे केला त्यांना पैसे? हा, पैसे तुम्ही अकाउंटवर पाठवलाय का कॅश मध्ये दिलं? त्याला अकाउंट मध्येच पाठवले मी सगळे पैसे. बर, ठीक आहे. काय हरकत नाही. त्याच्या त्याचं नाव पूर्ण बायकोच्या त्याचं नाव अकाउंट मध्ये, ते पण त्याच्या बायकोच्या अकाउंट मध्ये. ते जर आपण काढलं ना सगळं डिटेल, त्याच्या बायकोच्या पासबुकचं सगळी एंट्री भेटेल आपल्याला. ते सबूत आहे ते आपल्याकडे. बरं, ठीक आहे. त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही? रवींद्र पवार आहे तो. कांबळे आहे पण पवार त्यानं नाव ठेवलंय. रवींद्र पवार. सरनेम हा, तुमचं नाव कांबळे म्हणलं? नाव. तुमच्या काय हा, नावाने ओळखतो तो? रेश्मा नावाने. बरं, ठीक आहे. चालते. काय हरकत नाही. नंबर पाठवा त्याचा मला व्हॉट्सअपला, लगेच बघतो. हा, ठीक आहे, मी नंबर पाठवते. लगेच पाठवा. ठीक आहे, ठीक आहे.